श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 1 ते 21। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामीराजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकनित्यं विमलमच्छलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कथाटोपी च माला दंडक मंडलुधर गट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारक पाहि माम। जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका विनाशा शेष शयनानंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत हर्षधर गम्य लीला जयाची दया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होई। जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमिली। जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार तिला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग हे तसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासेही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडुनी आपुला विख्यात महिमा जने गावयाचे योजिले करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी एकोनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमो साधु वृंद जासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कविकुल मुकुटावतस नमिले कवी कालिदास ज्याची नाट्य रचना विशेष ती जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञाते हि डोलविती मान त्यांचे चरण नमिले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुने ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणोनी आदर धराबाजी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी ते कडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महो दधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गुढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गुढा श्री शंकरार्पणमस्तु श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कलकोटा माझारी लळाचप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टित
साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या नोनी बाहेरी मांडा म्हणती एक हारी दोघांशी बैसवणी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहोनी समर्थांचे तेज उभयतांशी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तयाव लागोनी आम्ही कर्दळी बनांतुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिली अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थी हिंडोन हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथोनी सहजगती पातलो गोदा तटाका प्रती जे जी महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो येऊनिया मंगळ वेढ्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले अमुचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रती येणे तेथून या झाले हे पासून या नगरांत आनंदे आहो नांदत ऐसे आमुचे सकल व्रत असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेढ्या प्रती राहिले स्वामीराजती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कंबरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयांसी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गुढहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय श्रीरस्तु शुभमस्तु। अध्याय 3 श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी त्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेढे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत आपा टोळ झाले भक्त तेथीचे साकल्य व्रत अल्पमती के विवर्णू सवे घेऊन स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्थमार्गावरी टोळांसी भाग मागे परतने भाग पडे टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले ओठोनी बहुत वर्जले सेवकांनी परी नच मानिले त्या तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रती आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने तेथे एक विंध्य होता तो करी तयाची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे ग्रहाप्रती स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर योग यागाधिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासून त्यांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोज राजे गादीवरी दक्ष सोनी कारभारी परमज्ञानी असती जे चोळप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक येती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोकान माझी पसरली मात नपासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरांत यती विख्यात पातले वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला कायवानी गावात येती येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही आता जाऊन लवलाही भेटूत या यतीवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकले कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखांतून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची ऊन पडली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदिली
षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभ भवन्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगरे प्रवेशे तृतीयोध्याय. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थेती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे ते. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शन येती कामना चित्ती धरोणी. कोणी संपत्ती कारणी कोणी मागती संतानी. व्हावे म्हणून या लग्न येती दुरी देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसारा ते फसले ऐसे आले कित्येक. भक्तांतरी जे जे इच्छिती ते ते यती राज पुरविती. दृढचरणी जयांची भक्ती त्यांची होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्त्रे केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिताती. कोणी दोन संन्याशी आले अक्कलकोटासी. हंसोनी म्हणती जनांसी ढोंग्याच्या नादी लागता. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे. ऐसे तयानी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक. एका भक्ताची घरी पातली समर्थाची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्याशी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांते. कोणी नवसाते करीती कोणी अनुनया देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्याशी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटिली. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चळासी तेथून या उठले. दोघे संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्च केले. जे पातले करू छळना त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले अतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभ भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञान तमच्छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा कित्येक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा त्यांचे अंतरी विचारैसा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी नाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना.
तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर, नृपा लागी परियेसी, आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे बट पुरीसी, तरी मी आणीन तयांसी, निश्चय मानसी असू द्या. ऐसे ऐकोनी उत्तर, संतोषला तो नृपवर, तैसी सभा ही समग्र नंदित जाहरी, नृपती सह सकळ जने, त्यापरी तात्यासी सन्माने, गौरवनी मधुर वचने, यशस्वी हो म्हणती तया. तात्या साहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले, नगर पाहुणे संतोषले, जे केवळ वैकुंठ पाहुणे स्वामींचे दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती, तेथील जनांची पाहुण भक्ती, धन्य म्हणती दयांते. अक्कलकोटीचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती, राजघराण्यातील युवती, त्याही करीती स्वामी सेवा, ऐसे पाहुणे तात्यांसी, विचार पडला मानसी, या नगरांतुनी स्वामींसी कैसे नेऊ आपण, प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्वर, लढोनी युक्ती थोर, कार्य आपण साधावे, करोनी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने, तिथली बहुचाल दाने, याचक धने तृप्त केले, स्वामीची या पूजे प्रती, नाना द्रव्य समर्पिती, जेने सेवे करी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा, ऐशियाने काही न झाले, केले तुके व्यर्थ गेले, तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांसी, मग लढविली एक युक्ती, एकांती गाठोनी चोळप्पा प्रती, त्याज लागी विनंती करीती, बुद्धिवाद सांगती त्या, जरी तुम्ही समर्थासी, येऊन याल बडुत्यासी, मग मल्हारा आदरेसी, नाम देतील तुम्हा ते, द्रवेन सर्वे वशा, चोळप्पासी लागली आशा, दयांच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल, चोळप्पाने कर जोडुनी, विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होनी समर्थाने, बडोद्या प्रती चलावे, तेने माझे कल्याण, मिळेल मला भूत धन, आपला योग्य सन्मान, तेथे जाता होईल, ऐसे कोण्या वचन, समर्थांनी हास्य करून, उत्तर चोळप्पा लागून, काय दिले सत्वर, राव मल्हार नृपती, त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभ भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरो निशिशूचा हात, अक्षरे पंडित लिहिवित, तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाचे अंती. चोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवर्ती, बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी, समर्थ बोलती हासोनी, मल्हाररावाची आमनी, आम्हाविषयी भावनसे, म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरांत आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धीसी, परी पाहावा यत्न करुनी. ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधनांते करी, तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहाचे ब्राह्मण वैसविले, गुरुचरित्र आरंभिले, भावयासी स्वामी कृपा, परी तयाच्या भाड्यांत कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त, काय उपाय सुचेना, आता जाऊन बडोद्यासी, काय करावे राजासी, आणि सकल जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून मग होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजन न्यावे पळवून यतीसी, असो कोणे एके दिवशी, साधोन योग्य समयासी, मेन्यांत घालोनी स्वामीसी तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला, अंतर साक्षी समर्थाला, गोष्ट विदित झाली. मेन्यांतुनी अवतरले, मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय कुंटला. मग पुढे राजवाड्यांत जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशा ते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचुनी, अन्य उपाय न होती. परी मल्हार रावण नृपती, प्रयत्नारंभित पुढती, सर्वत्रांशी विचारिती, कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठाव मरावण, यशवंत तयाचे नाव, नृपकार्याची धरोनी हाव, आपण पुढे झाला.
तो येऊनी अकलकोटी घेतली समर्थाचे भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहोनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध झाला यशवंता पाहोनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणूनी सत्वर ठोकायाचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोध हे बोलले क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला म्हणी पळाले तोंडाचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे त्यासी तेथील कार्यासी सोडोनी साहेबा विष प्रयोग केला मल्हार राबावरी आळाला त्या कृत्या माझ्या यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पायी बेडी हात पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गुढहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त शुभ भवतु। अध्याय 7 श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अघारणा लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालो जिनपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणून यती परब्रह्म वेदांतावळी तयासी श्रवण करीती दिवस निशी हेरळी कराधिक शास्त्रांसी वेतने देवणी ठेविले त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती त्यासी आणावे कलकोटी हेतू उपजला नृपा पोटी बहुत करुणी खटपटी बुवांसी शेवटी आणिले रात्रंदिन नृप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीते तेने अंतरी नृपती बहु सुखावे ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जन समस्त चर्चा सदा चर्चा वेदांत राजग्रही होतसे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते त्यावेळी पहावया येतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे कोणी सत्वर यतिराज हसले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहोनी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणे हा तो वेडा संन्याशी भुरळ पडली लोकांशी लागले व्यर्थ भक्तीसी आणि ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हसोत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहोनी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातली आपल्या स्वस्थानी विकल्प पातला म्हणे स्वामीसी तुच्छ मानिती नित्य नियम सारुण ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारशी दोघे जण ते निद्रिस्त झाले निद्रा लागली भुवांसी लोटलिया काही निशी एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे आपल्या अंगावरील वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंशापना करीत असे ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडवून उठले लवकरी वबडी पडले वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृत आली तयांसी त्यांनी धरून बुवांसी सावध केले त्यावेळी मग स्वप्नींचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी पुसता मागील प्रश्नांशी खतखता स्वामी हसले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार कोण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देखोनी वृश्चिकांशी काय म्हणून भ्यालासी तरी व्रथा भय मानतोसी मग ब्रह्मपद जाणसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हातानेची भुवान प्रतिपटली खून धरिले तात्काळ स्वामी चरण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सगदित दया समयापासूनी भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळूनी ब्रह्मपदा योग्य झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत पर सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गुढा श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु। अध्याय 8 श्री गणेशाय नमः। जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामानंत वेशानंता राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राजे राय बहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती
विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परी पूर्वकर्म अगाध तया लागता ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकून गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास सुखोपभोग कैसा त्यास. निद्राणेची रात्रंदिवस चिंतानले पुळले. केली कित्येक अनुष्ठाने तैसीच ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिधली दाने आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी त्रासले या भवत यात्रेसी. कृष्ण वर्णाला शरीरासी रात्रंदिन चैन नसे. कोणा लागे जावे शरण मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधी पासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास. एके रात्री दयांस स्वप्ने दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी. तरी न तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयांचे स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी. प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरनारी. कामधंदा करिताच घरी स्वामी चरित्र परस्परी. प्रेम भावे सांगती कित्येक प्रातस्नाने करोनी. पूजा द्रव्य घेऊनी अर्पावयात समर्थ चरणी. जाती अति त्वरेने इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गुढहा श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय. श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती. कामना धरोणी चित्ती बहुसाल लोक दर्शना येती. अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक शूद्राणी अनामिक पारसी यमन भाविक दर्शना येती धावणी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरांत शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे. व्याधी दूर करावे म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईस द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तिचे मन. म्हणे मी तुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी तुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तेसे करीतसी. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थना स्वामींप्रती कार्य आपले करीन. बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसमध पीडितो. तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशान भूमीत आले ती राज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाती टाकोनी. सेवे करी शंकर रावांसी म्हणती लीला करोनी ऐशी. चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी ठरावा. शंकर रावे तया दिवशी खाना दिधला फकीरांसी. आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज यज्ञापित. वारीक वाटोनी निंबपत्र 10 मेरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसमध. झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटतात याला ब्रह्मसमध्ये सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईल 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आले मारुती. तेथे चुने गच्ची विनिश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी
राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिताती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त. नवमोध्याय गुढहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभ भवन्तु. श्रीरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचितापना. ऐसा मनी करोनी विचार. आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ सतीपे. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळपानामे द्विजकोनी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती. सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसारात ते उभगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली त्यांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कुठे आता भेटेल. पंचपक्वाने स्वर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येती. पाहुणी या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेकशास्त्रे सोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगोनी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सुधारत ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत त्यांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती दोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिती आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेवेले त्या लागून. शुक्ल पक्ष शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन. वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पढविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणिले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण देव येऊन तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला पार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. या समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तया शिलाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. त्यांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून दादा फुली बोलावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजींचे राज्य गेले. ब्रह्मावर्ती राहिले परतंत्र जन्मभरी. एके समय कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे
अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पव्रत. मुरगोळी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी तेथे ऐकिला वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभ भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्याय वर्णिले बाळप्पा मुरगोळी आले. स्वपुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पाची सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातेरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगते तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले. नरसिंह सरस्वती पाहुले प्रेम भावे बंदिली. प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी. जप ध्यान आटपोनी मागोती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागोनिया मधोगरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. माध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बैसती जपध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोनिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्राम माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून ग्रह सुत कांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहिली. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास नव्हेची. अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐशी परी बाळपासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नेती यावे आमुचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळपासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परिसंकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी. मागो निया मधुकरी. जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आलोनिया बाहेरी पैसोने तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले क्रश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीसी लागली. हीन आपुले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी 3 यतिमूर्ती. येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊन आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण. आणखी काही दिन रमापुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षा तळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले. नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझे परत आले केले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयांसी मार्गावरी जाहले. चरण चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नरसिंह सरस्वती यती रूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान येवी वर्णो मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत. 11 गोढा. श्रीरस्तु. शुभ भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नानावतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त
यती रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायचंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंद पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडे साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सन्निध पातले. अजानुभावी सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले. येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंद माये पोटी स्तोत्र ओठे गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. ओठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांसी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाबिले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिऱ्हाडावर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिऱ्हाडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले मग चालिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्मा ते आचरून. घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य. माध्याने येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षेकारणे. मागोनिया मधुकरी मग यावे बिऱ्हाडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले चोळप्पा आदी करून. सेवेकरी बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐसी. आपणही सर्व स्त्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी सुव्यवस्थेचा होता पे. कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होतसे. हे बाळप्पाने पाहून नाना युक्ती योजून. मोडून टाकले भांडण एक चित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस. बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस. चैन नसे क्षणभरी. भोग भोगीला काही दिन. कागदाची पुळी बेंबीतून पडली ती पाहता उकलून. विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण. विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. स्वामी सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करुणी. मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहून एके दिवशी बाई विनवे समर्थासी. आपण सांगून बाळप्पासी शंकर पूजनी भर जावे. तैसी आज्ञा तया प्रती. एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाचे चित्ती. विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून. समर्थे दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी त्यातून उचलून पाहता वाचून. न करावेची पूजन ते माझे लिहितीसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान. ऐसे बोलू ऐकून बाळप्पा म्हणे खिन्न झाला. स्वामींनी मजा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी. परी आम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थासी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे कोणी समर्थ असे मुखे काय बोलत. कुलदेवतेच्या दर्शनात नित्य बाळप्पा येथ करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थन देती या आज्ञेसी. तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. ते याचे कपट न जाणून. अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची दडली होती.
कैसा दूर तया प्रती करतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय. गुण श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपट युक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटतसे त्यासी तया ते की समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाणले नरंतरू ऐसे बोलता सद्गुरु. बाळप्पा मनी समजला सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवकऱ्यांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पा वरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे के दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागता स्वामीसी बाळप्पा ती उठविले. तैपासून बाळप्पासी त्रास देत हर दिशी गाढाने सांगता समर्थांसी. बाई ते शब्दे ताडिती अक्कलकोटी श्री समर्थ. प्रथमता ज्याचे घरी येत तो जोळपा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले सदा आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीचे मनांत विचार येता त्वरित. सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलतली तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे ऐकता ते काही जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर. म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हा पासी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे कोणी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणा पासी चंद्रहार. परी चोळप्पाची त्यावर सत्तासे सर्वस्वे. ऐसे कुणी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिधला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाचे कुणी कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रीजवळी. तयाची करुणिया झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तया वेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून. न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहोन या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले चोळप्पा सेवा करिता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागावून दुष्टोत्तरी ताडण करी भोसाळ. ते ऐकून बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणांसी म्हणते जावे येथून. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथून. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाबिले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञापना मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे दर्शन स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत
एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा. काढवणे दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी मानी नासी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी भाऊ होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयास हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे. परी राणीस भिवोनी तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे कुणिया उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची सेवे करिता सरकारांतुनी तत्वता. पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देव तुम्हासी पगार सरकारांतुनी. बाळप्पा बोलले तयांसी द्रव्यशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून. करविले श्रीने उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी. समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावेचे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोऽध्याय गुढः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभ भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना. जय जयाजी अघशमना. जय जयाजी परमपावना. दीनबंधो जगद्गुरु. प्रातकाळी उठवून आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी. प्रातकर्मे अटपोनी मग बसावे आसनी. भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामीच्या षोडशोपचारे पूजन करावे. सद्भावे करून धूपदीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अकरणा प्रातपरा कैवल्य सदना. ब्रह्मानंदा येते वर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला. सर्वेशानंद ब्रह्मांड देशा. वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया. सर्वसाक्ष करुणालया. भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र. तुझ लागी आदी मध्याग्र कोठी नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रांतेही नावरे. विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती. सहस्रमुखी निश्चिती क्षणला ख्याती वर्णिता. दृढ ठेवरा चरणी माथा रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्ष दीननाथा दासाकडे पहावे. आता ऐतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना. कृपा समुद्री आमिना आश्चर्य दे जय सत्वर. पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊ निरसोन. ही लोकी सौख्य देऊन परलोक साधन करावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर. तुन्नामाच्या तरणीचा साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुली नाना बाध होत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन. मा अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटोपे. शांती मनी सदा वसो व्रताभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे हे निरसो तुझ्या भजने चित्त वसो. व्रथा विषयांची नसो वासना या मनाते.
सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवबंध व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्ये विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन तुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषणी तत्वता वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये तो कांत जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गुढा श्रीरस्तु शोभा भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थे त्याता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नवरेची सर्व कामना पुरवून अंती दाविती सुर भुवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळ वेळे ग्रामांत राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती तयांसी शीतोष्णाची भीती नसेची ज्याची या चित्ती सदारण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूपयती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जनासती तयांते त्यावेळी मंगळवेढ्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दिन स्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहजवना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटक शय्या करून तिये वर केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती वरदहस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे बसप्पाचे श्रीचरणी मन जडले ते पैसुनी राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निधानंदे मग बसप्पाची कांता ऐकोनिया ऐशी वार्ता करीतसे आकांता म्हणे घर बुडाले बसापा येता ग्रहासी दुष्टत्वरे बोले त्यासी म्हणे जोडिले संसारासी वेड काय लागले परी बसापाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जना अपवादा न भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरत मदाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी 2 प्रहर होता रचनी समर्थ उठवून चालले पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापते ओरडती परी बसाप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह वाहन नसेची तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान पाद स्पर्श सर्पा झाला बसाप्पा भानावरी आला परिमित देखिला सर्प समूह चोहीकडे वृक्ष छाया शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहोनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयांसी मधुरोत्तरी समर्थकाय बोलले भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीते एक सर्पावरी गुंडाळोनी सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त ते जय नष्ट झाले तेथोनिया परतले सत्वर ग्रामा माझी आले बसाप्पा सहित बसले समर्थे का देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसाप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखुनी जकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रवणेनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार धारा पुत्र पोषिजे असं तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगीत
रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जप पत्यादरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोडा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभ भवतु. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात टिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकले कानी तेव्हा भाव धरुणी म्हणे नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता फुसी बट्टा गेला मुझा. तेव्हा पंडित बोलले मला हे कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेला. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावे युक्ती एक तुमचा होईन मी मालक लिहून देतो पेटीवरी. अफूचा भाव वाढला व्यापारांत नफा झाला हे सांगावया पंडिताला. मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्याचीच कृपा हे सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयासी शिवराम मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गासी अनेक मंत्र दिधले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले मारुती हरिभाऊ समटले. तिघे केले एक रूप मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांचे 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिधला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतित स्तोय यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशव प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते. श्लोक इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयासी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. ते आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिसल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेवितला. म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडणे मग छाटी कफनी जोडी. समर्थे तयासी दिधली ती घेऊन या त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपुला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता. ती करी बहुता कांता घेत ऊर बडोनी. विनवितो कर जोडोनी कर
अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे कुनिया स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुतात दिदले होते. त्या बाजूका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुरांत त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिबाहू होणे गोसावी मठा माझी राहिले. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभ भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमहा. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्याचे या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय. अन्य स्वामी सुतने नती. स्वामी सुताची जननी काकुबाई नामे करोनी तिने हे व्रत ऐकोनी दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. ते लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिले. पंचाक्षरी आणोनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकोन या देव मामलेदार हसवून देते उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर माझे दूर नव्हेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताचे जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारशी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कामाठी पुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता. परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरांत शके 1792 फाल्गुन शुक्ल त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान पाहोने स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे. चरणवंदिती स्तवन करीती तयांते. स्वामी सुते तयांसी लावेले स्वामी भक्तीचे धन्य झाले. नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे. जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांची आज्ञा केली. नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविला. जोशी हसू लागले समर्थांसी पाहून. या स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत. स्वामी सूत आनंदे चेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती खरी विशेष. जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातील खून सांगती. ऐकून जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या बिन तो न सेवी युद्ध कान. ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थून या नावे. पाहून या समर्थांची उल्हास सुताचे. मानसी धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थ मनी. कर फिरविला मुखावरुणी हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सूत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सूत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधून समर्थ सांगती तया कानी.
आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा वाची स्वामी वचन ऐकोनी स्वामी सूत निशब्द होई कल्पना न आहे त्यासी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनबी स्वामीसी ऐसे न करावे काही मी जानले करू तू माझी आई स्वामी धरिती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चय चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा स्वामी वचने दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परधोनी नाही आला जन्मवरी कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला कलकोटी समर्थांते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनवीत समर्थाते मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निध आणावे परिसुत त्या सांगाती आला नाही अकलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदीन चलतसे मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी तथापि स्वामी सुत पाही अकलकोटी आला नाही दिवसेंदिवस तेही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न हे सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवील तरी तिवडू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो न आला कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती अकलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करुणी परिगंधन लाविती भोजनात ते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणा संगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी इटुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सूत गत झाला मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकोनी करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःखांतरी होतसे असो मग काकूबाई अकलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते सूत आपला भक्त असून काली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले तेसी उल्लंघिले अमुच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढोणी बळेची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भावो दधी तुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गुढहा श्री भगवच्चरणार्पण वस्तु श्रीरस्तु शुभ भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करीताती समर्थांते हेमा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर पंख पाखरांसी अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदीन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती आमुची पाऱ्याची बिट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी लपवणी ठेविले विठेसी ती दिली पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा त्याचे अभिनाम त्याचे शरीरी असमाधान क्रश होत चालला काकूबाईने तयासी आणविले आपणा पासी एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेऊ घालयासी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील हे जगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी
तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तू अज्ञान शांत शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. समर्थे व्रत ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी यज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हास दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती, दादा असे पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यां सांगाती, त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यांशी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. दादा अशी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुदाची यास द्यावी, कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती दिवस निशी. गोसावी होणे गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वथा न रुचे चित्ता त्याची. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून. शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगाशी. घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेल आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवे करिता ती तैसेच. स्त्रीच्या पादुका शरी पडता उपरती झाली त्यांच्या चित्ता. हृदयी प्रकटला ज्ञान सविता, ज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून. झाले तात्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी व्रती, काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रती, वेळ खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता. दादाची शिरी ठेविता, पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तियेसी, जे बरे वाटेल आम्हासी तेची करूया समयासी. व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून. टाकीला आपण मारून, इतुकेनी पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थांसी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने एकांत करोनी मांडला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत सुहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी, कफनी झोळी जरपिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुणे काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता, तिजपाशी भिक्षा मागाता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्टांत करणी. म्हणे तुझी हे करणी लोकापवादा कारण. ऐकोनी मातेची उक्ती, दादा तिज प्रती बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आजपासून. पुत्राचे ऐकोनी वचन, उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन, स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बैसोनी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गुढा. श्रीरस्तु शुभ भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्र. त्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती. अजरामर राहिली. प्रश्नात टाकी क्षेत्रे पवित्र, ते देखिले त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरूंचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञान त्यांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी. स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी. आले नरसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहोनी तयाला, आज्ञा चक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला त्यांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिले देहाची. ब्रह्मारंध्री प्राणवायू.
आश्चर्य करीती सकळ जन, असो झालिया काही वेळ, समाधी उतरून तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदाभुजांवरी मस्तक ठेविले झडकरी, सद्गदित झाले अंतरी, हर्षपोटी न सामावे, उठोन या करीती स्तुती. धन्य धन्य हे अतिमूर्ती, केवळ परमेश्वरासती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतोन येती, तेथेची वास्तव्य करीती, सिद्धी संपन्न सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली, काही दिवस एके वेळी अक्कलकोटी पातले, घेतले समर्थाचे दर्शन, उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहोने नरसिंह सरस्वतीसी, समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी, भार योषिता पाळोनी, येसी द्यावे सोडूनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सुरभुवनी, अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थाची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी, नरसिंह सरस्वती स्वामी असुनी, विपरीत केवी करतील, पर्यांतरी चिकून यती तत्काळ जाणून, पाहो लागले अधो वदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासूनी सिद्धी दिधली सोडूनी, येऊन राहिले स्वस्थाने, धर्मकृत्ये बहु केली, यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यासीही ज्ञानसाचार, समर्थ कृपेने जाहरे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अंमलात निवार, होणे बंड केले जाणे, समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वदा, ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनाते पातला, स्वकार्य चिंतोनी अंतरी, खडग दिधले श्रीच्या करी, म्हणे मजवरी कृपा करी, तरी खडग हाती देतील, जाओ निवैसला दूर, श्रीनी जाणिले अंतर, त्याचे पाहुणी कर्म घोर, राजद्रोह मानसी, लगबगे उठली स्वारी. सत्वर आले बाहेरी, तरवडाचे झाडावरी, तलवार दिली टाकोनी, कार्य आपण योजिले, ते शेवटा न जाय भले, ऐसे समर्थे दर्शविले, म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष, खडग घेऊनी तैसेच आला परत स्वस्थानास, झेंडा उभारिला बंडाचा, त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटांत, राजाश्रित सरदार, माया पाश तोडून दृढ झाले स्वामीचरणी, भजन पूजन निश्चितीने करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला, पाहोनिया विपरीत परी, श्रीचरण धरले झडकरी, उभा राहिला काळदुरी, नवल परी जाहले, दिनवदन होनी, दृढ घातली मिठी चरणी, त्या करती विनवणी, मरण माझे चुकवावे, ते पाहोनी श्री समर्थ, व्रतांतासी काय सांगत, हा असे माझा भक्त, आयुष्य याचे न सरले, पहिला तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत, त्यासी नावे त्वरित स्पर्श याते करू नको, ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले, तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर, जन पाहोनी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिताती, बैला प्रती झाली मुक्ती, मरण चुकले तात्याचे, ऐशा लीला संख्यात, वर्णू जाता वाढील ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येथे श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, 19वा अध्याय गुढा. श्रीरस्तु शुभ भवतु. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जय आजी करुणाकरा, जय जय आजी अतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया, वर्णिता समर्थाचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही, असो कोणे एके दिवशी इच्छा धरुणी मानसी, ग्रहस्थेक दर्शनासी, समर्थाच्या पाचला करून या श्रीची स्तुती, माथा ठेविला चरणांवरती, तेव्हा समर्थ त्याते वदती, हास्य वदने करुणी, फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वाने करुणी नाना, यथेच्छ भोजन देजे, ग्रहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने, फकीर बोलाविले 5 जण, जेऊ घातले तया ते,
फकीर तप्त होऊन जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थास्ते सत्वर, शेषण्ण करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते धवा. म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट. याती मध्ये पावे न कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आला म्हणे ऐसा विचार, तो समर्थास कळला सत्वर. म्हणती हा भाविक नर, कल्पना चित्ती याची हा. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट ग्रस्त एक. येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला. दारिद्र्ये ग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळवा या साधन, त्याजवळी नसे परी. त्यासी देखून समर्थ म्हणती हे उच्छिष्ट. घे त्वरित, तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तात्काळ मुंबईस आला. उगाच भटूक लागला, द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी, गृहस्थ निघाला फिरायासी. येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पायी. गृहस्थ पडला दृष्टीसी, तिने बोलाविले त्याला. आसनावरी बैसविला. 10,000 दिधल्या नोटा सत्वर. गृहस्थ म्हणे आनंदला, बाईते आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य. गृहस्था आली प्रचित, वारंवार स्तुती करीत. स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त, 20वा अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभ भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत. झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज. आता कळसाध्याय 21वा. कृपा करुणी वदबाबा, हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्तजनांकारणे संपवावा अवताराता. ऐसे मना माझे येता, जडदेह त्यागोनी तत्वता. गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करोणी एकाग्र निमग्र झाले निजरूपी. षट चक्रा ते भेदुने, ब्रह्मरंध्रा छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधुनी ते धवा. जवळ होते सेवेकरी, त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त, दुःखे करोणी आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाखविला. उद्धरिले जळमुढाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. कालशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले, आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम त्यांचे. शंकर शेठ त्यासी स्नेह झाला निकट. आश्रय दाते ते माझे, त्यांची स्वामी चरणी भक्ती. भावार्थे पूजन करीती, दिवसा उपजली चित्ती. स्वामी चरित्र श्रवणाची, ते मजला सांगितले मी. स्वामी गुणानुवाद गायले, हे स्वामी चरित्र लिहिले. अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्य सिद्धार्थ, देवता स्थवन. आधार स्वामी चरित्रास, कोण हेची कथन केलेसी. श्री गुरु कर्दळी वनांतून आले, स्वामी रूपे प्रकटले. भूवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनाला, अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीच महिमा वर्णिला. तृतीय अध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ. आले 2 संन्यासी खल, तेची व्रत सकल. चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडुत्यासी, त्याने न्यावया स्वामीसी पाठविले कारभाऱ्यांसी. 5व्यात ते एक कथा. यशवंतराव सरदार, त्यांसी दाविला चमत्कार. त्याचे व्रत समग्र. 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारे, ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक ग्रस्त होता, ब्रह्मरसमध्ये ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन.
समस्त नव्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले दशमाध्यायात. ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्याची. 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय 13वा वाळपाचा इतिहास बरवा. त्या माझी निरूपिला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका बसाप्पा त्यारी भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोडबोत. 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे ग्रस्त कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागता भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्धू. 18व्यात व्रत त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे व्रत वर्णिले. 19व्यांत संसारांश रूपे सत्यपे एक ग्रहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केलेले वर्णन. 20व्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले. 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी व्रत निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र. इसके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचील हा चरित्र त्यासी आयुर आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढ हो विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण अंती मोक्ष पद मिळो त्या अंगी सर्वदा विनय वसो व्रताभिमान तो नसो सर्व विद्यासार गवसो भक्त श्रेष्ठ लागुने ज्या कारणे ग्रंथ रचिला जेही प्रसिद्धी सानिला त्यासी रक्षावे दयाळा कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाळ. सदोदीज त्याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सता परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गुढा. श्री स्वामी चरणार्पण वस्तु शुभ भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. स्वामी समर्थ महाराज की जय.